नमस्कार. कल्याणच्या सांगठी या कल्याण चॅप्टर मेंबर्सच्या मुलाखतीच्या सोहळ्यात मी मिलिंद विनायक यांनी आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत शेगाव कॅटरर्सचे सर्वेसर्वा आणि कल्याण चॅप्टरचे फार जुने मेंबर आनंद देवस्थळी. नमस्कार. नमस्कार, मी आनंद देवस्थळी. आनंद, तू आज इथे आलास आणि आम्हाला मुलाखतीला आज वेळ दिलास त्याबद्दल पहिल्यांदा आभार मानतो तुझे. आपण ही गप्पांची मैफल अगदी घरगुती सोहळ्या जसं म्हणाल सुरुवात करायची. हो, नक्की. क्या सगळ्यांना विचारतो तसाच आपुलकीचा आणि अगदी बेसिक प्रश्न. सगळं बालपण कल्याणात बरोबर नाही? अच्छा, बालपण कल्याणातलं नाही. बरं, म्हणजे बालपण शाळा कॉलेज आपण इथपासून सुरू करू त्याच्याबद्दल ऐकायला. बालपण म्हणजे ऍक्च्युली फार वाईट घटना अशी घडली. वयाच्या 5व्या वर्षात मी माझे वडील गमावले. त्याच्यामुळे त्याच्या आधीपर्यंत माझं गोरेगाव मध्ये होतं पहिल्या इयत्तेपर्यंत. वडील वारल्यामुळे आम्ही 2 वर्ष मावशीकडे राहिलेलो चंदीगड. बरं. त्याच्यानंतरचा 2 वर्षाचा काळ आम्ही आमच्या काकांबरोबर एकत्र राहायचो. बरं. पण आम्ही अंबरनाथला शिफ्ट झालो आणि मग पुढचा काळ मी अंबरनाथ मध्ये 10वी पर्यंत होतो. 10वी झाल्यानंतर मी कल्याणला बँडसाठी झालो शिफ्ट झालो. आणि मग पुढे माझा हा असा म्हणजे शाळा माझी अंबरनाथची भाऊसाहेब परंपरा विद्यालय. बरं बरं. आणि कॉलेज माझं आरकेटी कॉलेज. अच्छा, म्हणजे शाळा आणि कॉलेज अंबरनाथ आणि उल्हास. अंबरनाथ आणि उल्हास. शाळा कॉलेजचे काही किस्से आठवतात? मजा मस्ती. शाळेमध्ये म्हणजे असं मी गुणी म्हणजे अर्थाने गुणी होतो. अभ्यास करायचा नसून बाकी सगळं करायला आवडायचं आणि कानफट नाव पडलेलं असायचं. आईकडे बघून लोक मला काय किंवा माझ्या भावाला कधी असं फारसं बोलायचं नाही. कारण त्यांच्याकडे कोणी पालक ठेवणं, त्यामुळे अशा कैऱ्या पाडणं वगैरे याचं जाऊन त्याला सांगणं, त्यांची आपापसात भांडणं, ते मजा हे सगळं चुकीचं मला आवडायचं असं. त्याच्यानंतर असं होतं की खेळताना मला लगोरी नावाचा खेळ आवडायचा. अजूनही मी भोरा नावाचा जो प्रकार आहे तो आंतरिक करतो. लहान मुलं कुठेही असली तरी मी पटकन त्याच्यात जातो किंवा कधी एकदा दोनदा तर मी तो विकत पण आणलेला आणि करतो. म्हणजे या लहानपणीच्या अजूनही आठवणी. हो, आठवणी. त्या जबरदस्त. शेगाव कॅटरर्स हे गेली काही वर्ष चालू आहे आणि अतिशय मोठं नाव आहे कल्याण भागात. तसंच शेगाव कॅटरर्सला बाहेरही ओळखलं तितक्याच मोठं नाव आहे आणि तितकंच मान सन्मान दिला जातो. याचं कारण आहे आनंदचं करणं, आनंदच्या हाताची चव, त्या वेगवेगळे पदार्थाचे आनंद खाऊ घालतो. तर या सगळ्याची सुरुवात मला वाटतं बऱ्याच वेळा आपल्याला बोलणं झालंय कानिटकरांकडे जाऊन नोकरीला शिकण्यापासून झालं. सो कानिटकरांकडे जाण्याआधी तू नोकरी करत बरोबर. सो त्या नोकरीबद्दल थोडं सांगायला. हो, नोकरी म्हणजे मी शिक्षण आणि एमकॉम एमएस फायनान्स असल्यामुळे मी पहिल्यांदा जे जॉबला लागलो तर चार्टर्ड अकाउंटंटकडे झालो. त्याच्यानंतर ते एमएनसी मध्ये गेले, ते मला घेऊन गेले. पण मी कॉन्ट्रॅक्टवर राहिलो. माझं थोडंसं इंग्रजी त्यावेळेला कच्चं होतं आणि त्यावेळेला मी एमबीए म्हणजे तिथे गेल्यावर माझ्या असं लक्षात आलं की आपल्यापेक्षा सगळे क्वालिफाईड लोक आहेत. ते मला इन्कॉम पण थोडंसं कमी वाटायला लागलं दर्जाचं. बरोबर. सगळे सीएच लोक होते कारण की सीएची फॉर्म होती ना. बरोबर. मग मी काय केलं, मी एमबीए फायनान्स साईड मध्ये केलं, अर्निंग विथ लर्निंग केलं आणि त्या कंपनीमध्ये मला काम जरा कमी दर्जाच होतं. म्हणजे फाईल उचलून देणं, झेरॉक्स काढणं वगैरे. बरोबर. पण मग मी त्यावेळेला बाहेर तो प्रवास करायला लागायचा बँकेत वगैरे जाताना, तेव्हा अभ्यास करत राहिला. बरोबर. आणि अशा पद्धतीने मला थोडं थांबायला लागलं पण मला खूप ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि मग त्या फील्डमध्ये गेल्यावर माझ्या बऱ्याचशा गोष्टी बदलल्या. म्हणजे ज्या गोष्टी लहानपणी केल्या त्या मला नंतर चुकीच्या वाटायला लागल्या किंवा खूप असं. आणि तिथे स्ट्रगल केल्यावर असं झालं की मला खूप चांगली संधी मिळाली. म्हणजे थोडासा अभिमानाने सांगेन की फाईल उचलणारा मुलगा एक दिवस अशा खुर्चीवर जाऊन बसला की पूर्वी तो बँक मॅनेजरला भेटायला जायचा, तर बँक मॅनेजर त्याला भेटायला लागला. पण सगळ्याच गोष्टी आयुष्यात चांगल्या नाही घडत. मग सत्यम मध्ये फार मोठा फ्रॉड झाला आणि मी त्या सत्यमच्या सबसिडीचा माणूस होतो. त्याच्यामुळे 3 वर्ष पुढे मला ठेवलेलं होतं कारण मी पेरोल हँडल करायचो. त्याच्यामुळे ते सगळं संपवण्यासाठी मला ठेवलेलं. पण मग एक दिवस मला तो जॉब सोडायला लागला कारण मेंटल हॅरेसमेंट झाली की बरोबर. आणि मग त्याच्यानंतर तर काय करायचं, घरात बसलोय म्हणून आईला म्हटलं तर शिकव मला आता तू थोडीसं. आईने शिकवलं पण मी ते युट्यूबवरनं बघायचो. मग सकाळी एक पदार्थ, दुपारी एक, रात्री जेवणाचा पदार्थ आणि रात्री असं दररोज 3 पदार्थ करून 2 महिन्यात मी सगळं शिकलेलो होतो. पण ते आमच्यासारखं दर्जेदार नव्हतं. ते फक्त नावाला की मी व्हेज कोल्हापुरी बनवतो. त्याच्यात काय असतं, त्याला काय कोल्हापूरला पण खाऊन मिलिंद काणे किंवा स्वप्नापुरी असं म्हणू शकत नाही की छान आहे असं. पण मला तेवढंच येत होतं. म्हणजे टाइम माझी एका मित्राच्या मार्फत तिथपर्यंत संजय काणेकर सरांपर्यंत ओळख झाली आणि मला संजय सरांनी काही सल्ले दिले
आणि माझा जो स्वभाव होता की मी पहिल्यापासून एक माझ्याकडे बघितलेलं होतं पहिल्या जॉबपासून की पैशाकडे मी कधीच आयुष्यात बघितलं नाही. बरोबर. माझं नेहमी एक्सपोजर या गोष्टीला महत्व असायचं, कारण माझ्याकडे जर हेवी एक्सपोजर असेल तर माझा कोणीही वाकडं करू शकत नाही. ही माझा हा स्वभाव होता, प्रत्येकाला पटला पाहिजे असं. बरोबर. आणि कॅटरिंग मध्ये सुद्धा मी संजय सरांकडे गेलो तर लिटरली असेच आम्ही दोघं जण बसलो. सर मला विचारलं होते, पण मी मनात तेव्हा मी पण ठरवलं आपण पण यांना गेस करायचं. बरोबर. तर संजय सरांनी मला जास्त काही विचारत बसले नाही. त्यांनी मला सांगितलं पावभाजी येते का, 52 वेळेला पावभाजी कर, जेवणाचे डबे लोकांना दे. तसं बघायला गेलं तर मी एकदम पेरोल हँडल करणं किंवा सीएफओ मॅनेजमेंट खालच्या एम्प्लॉई मध्ये अशा पोझिशनवर एकदम आता जेवणाचे घरपोच जाऊन डबे देणार. बरोबर. पण मला काही तशी लाच तेव्हा वाटली नाही, कारण त्यावेळेला परिस्थिती एक होती, मला सरळ मार्गाने पैसे काही मिळणार नव्हते आणि उभं तर राहायचं होतं. मग तो जो पर्याय होता तो मी स्वीकारला. फक्त मी एक गोष्ट केली की मी संजय सरांचं ऐकायचं ठरवलेलं आणि मी तेव्हा गेलो तेव्हाच ठरवलं हे मला सांगणार तेच मी ऐकणार आहे. संपला विषय. पण त्यावेळेला मला संजय सर काय हे माहित नव्हतं. त्यांच्या घराण्यानी डोंबिवलीत पोळी भाजी केंद्राचा शोध लावला. त्यांच्या 2-2 पिढ्या आहेत. सगळे फॉर्म्युला ग्रॅमचे जे लोकांना आवडतात ते सगळे कानिटकरांनी डेव्हलप केलेले फॉर्म्युले मला काही माहिती नव्हतं. फक्त माझं एक भक्ती आहे आणि मी गजानन महाराजांचा भक्त होतो. नवीन जॉब करण्यासाठी मी दर गुरुवारी पारायण करायचो. आणि मला महाराज सांगायचे माझं लक्ष आहे म्हणून. बरोबर. आणि मी पहिला पदार्थ झुणका बनवायचा ठरवलेलं होतं, कारण महाराजांचा मी झुणका बनवायला शिकलो तर मला काही येईल. आणि तसंच झालं की मी मागे काही हे झालं म्हणजे श्रद्धा मागे वळून बघितलंच नाही. चांगलं झालं नाही मला, प्रश्नच नाही. म्हणजे महाराजांचा हात होताच. आणि मग संजय सरांनी 4 महिने बघितल्यावर मला सांगितलं, एकदा मी असंच सांगितलं की बाबा मी छोले दिले पण मलाच आवडले नाही, कस्टमर जाऊ दे. नाही माझ्या आता उद्यापासून पोळी भाजी केंद्रात येऊ. सरांनी मला पोळी भाजी केंद्रात बोलावलं. मग तिथे मी शिकायचो. मग ते 100 माणसांची मी पहिली जी भाजी केली ती डायरेक्ट 100 माणसांची केली. वा. आणि मग नाही कुर्मा भाजी. अच्छा. तसं करत होतो. आणि मग नंतर मला ते बोलले आता खाली गेले म्हणून आता सगुणवर जायचं शिकायला उद्यापासून. बरं. मग मी तिकडे गेलो. मग मी तिथे 550 माणसांची भाजी जवळजवळ 4 वेळा बनवली होती. वा. आणि त्यावेळेला मला कळलं की आपल्याला ही संधी मिळालेली आहे महाराजांच्या कृपेने किंवा संजय सरांच्या आशीर्वादाने. बरोबर. आणि ते मी या संधीचं सोनं करणार. आणि आजही मी कधीही यश मिळाल्यावर पण संजय सरांना सांगतो आणि अपयश मिळाल्यावर समजा कोणी म्हणालं आज तुमचं जेवण तुम्ही कमी दिलं किंवा आमचं झालं तरी मी संजय सरांना सांगतो सर हे आपलं गणित आपण ते देतोय जेवणाचं त्यानुसार त्यांचं म्हणणं आहे की कमी आहे म्हणून. बरोबर. बरोबर. मला संजय सरांनी कायम सल्ले दिले की आपण काही बोलायचं नाही, शांत राहायचं. बरोबर. म्हणजे आजही तुम्ही संजय करंकरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहात. कॉन्टॅक्ट म्हणजे मी दर गुरुपौर्णिमेला त्यांचा आशीर्वाद घ्यायला जातो. वा वा वा. म्हणजे तुम्ही त्याला गुरु आणि आदर्श दोन्ही म्हणा. आणि ज्या बीबीएनजी प्लॅटफॉर्मची आपण आता बोलतोय त्या बीबीएनजी प्लॅटफॉर्मच्या डोंबिवलीच्या बऱ्याचशा इव्हेंटना संजय सर स्पॉन्सर असतात. संजय सरांना कधीच प्रसिद्धी आवडत नाही. बरोबर. त्यामुळे ह्या बऱ्याचशा गोष्टी मला नंतर कळल्या की बरेचसे बीबीएनजीचे पदाधिकारी ते कस्टमर ते मला नंतर कळलं. खरंय खरंय ऍब्सोल्युटली. आणि ग्रेट माणसाला प्रसिद्धी नकोच असते. हे खूप शिकण्यासारखं असतं याच्यामध्ये. कारण प्रसिद्धी टाळणं किंवा प्रसिद्धी नको असणं हे प्रत्येकाला जमत नाही. म्हणजे मला आता डोमिनिक पिझ्झा बनवतात नाही, पण संजय सरांची मिसेस ही डोमिनिक पिझ्झा पण घरी बनवतात. त्यांना त्यांच्या घरात प्रत्येक माणसाला प्रत्येक गोष्ट बनवतात. लाडू हा जो त्यांचा ब्रँड आहे तर त्यांच्याकडच्या ड्रायव्हर पासनं झाडूवालीपासनं सगळ्या गोष्टी एवढी बॅकअप सिस्टीम स्ट्रॉंग आहे त्यांची. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे माझ्या नशिबाने असं की मला त्यांचं कॅलिबर माहित नव्हतं. बरोबर. पण माझी काही पुण्य असेल की मला अशा माणसाने हात ठेवला की तसं नाही. नय्या पार होती. ग्रेट. पण मग संजय सरांना भेटणं जे होतं, संजय कानिटकर एवढं मोठं नाव मित्राच्या मार्फत झालेली ओळख, हे सगळं झालं तरी साधारण माझं जेव्हा हे 2 महिने मी घरात बसून केलं ना तेव्हा जॉब तर मिळत नव्हता. साधारण साल काय कुठलं आपण 2014 होतं. अच्छा. 10 वर्षांपूर्वीची 10 वर्षापूर्वीची घटना आहे की 2014ला झालं. मोदींचा ज्या दिवशी रिझल्ट लागला, मोदींना ऍब्सोल्यूट बजेट त्यावेळेला मला पहिली ऑर्डर मिळाली होती. बरोबर. आणि ते काही सगळं होतं सगळं ते संजय सरांनी सुचवलं. त्याच्या आधी माझा मित्राला मी फोन केला की मला पोळी भाजी केंद्र काढायचंय. तर त्याने मला सांगितलं तू पोळी भाजी केंद्र काढू नको, थांब जरा मी तुला एक अशा ठिकाणी पाठवतो ते रेफरन्सला जा. बरोबर. मग संजय सरांनी मी सांगायला गेलो तर संजय सरांनी मला सांगितलं आणि त्याने धक्का बसला. तेव्हा डायरेक्ट तोंडावर सांगितलं की म्हणे आजपर्यंत माझ्याकडे अनेक जण सल्ला गेला आले पण असा माणूस पहिला आहे की त्याने सांगितलं हो मी तुमचं ऐकणार आहे. क्या बात. त्यांना असं अपेक्षित नव्हतं की हा मुलगा आपला ऐकेल म्हणून. बरोबर. सांगितलं मी ऐकायचं आणि मग ते अशा पद्धतीने ते झालेलं आहे. म्हणजे की
त्यांनी सांगायचं आणि मी ऐकायचं. माझा स्वतःचा निर्णय मी काहीही घेतला नाही कधी. क्या बात. आता मला तेव्हा ते स्वतः सांगायला लागले की त्याची गरज नाही, तो आपण मी त्यांचंच ऐकतो. जवळजवळ 7-8 वर्षाचा काळ होता. क्या बात, जबरदस्त, फॅन्टॅस्टिक. नंतर सुरुवात झाली खानपान सेवेची. हळूहळू सगळे पदार्थ जमायला लागले, लोकांना आवडायला लागले, लोकांकडून मी पोचायला लागलो. ठीक आहे. आणि मग एक दिवस असं उजाडला की आनंद देवस्थळी BBNG कल्याण चॅप्टरला पोहोचले आणि बघता बघता कल्याण चॅप्टर मध्ये खानपान सेवा द्यायला लागली. तर ही जी सगळी मागच्या 5-6 वर्षांची हे जर्नी आहे कल्याण चॅप्टरला जॉईन केल्यानंतर किंवा रादर एकंदर BBNG त्या अनुभवाबद्दल आम्हाला थोडा ऐकायला. नाही, मला चांगला प्रश्न आहे, अतिशय आवडीचा प्रश्न विचारला. मुळामध्ये आनंद देवस्थळी जो मोठा झालाय तो BBNG मुळे झाला, हे वस्तुस्थिती आहे. आनंद देवस्थळी BBNGच्या आधी फक्त बनवायचा. बरोबर. या नेटवर्किंग फोरम मध्ये जे जे काय आनंद येत होतं, ज्या ज्या पद्धतीने येत होतं ते BBNGच्या लोकांनी स्वीकारलं. समजा मी एखाद्याला दिलं आणि त्याच्यामध्ये माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर त्याचा कधी कॅपिटलाइज समोरच्या माणसाने केलं नाही. बरोबर. BBNG लोकांनी मला खूप सांभाळून घेतलं. मला चांगला बिझनेस मिळाला. मला वाटतं सुहास लेले म्हणून आपल्याकडे जे होते त्यांनीच मला पहिली ऑर्डर दिली आणि त्यांचंच घर मी नंतर विकत घेतलं. क्या बात. डबा द्यायला गेलो, मी ते 2 रुपये परत दिले. त्या घरच्या लोकांना वाटलं अरे हा 2 रुपये परत देणारा माणूस प्रामाणिक, घरच्यांसोबत याच्याशी व्यवहार करायचा, आणि ते थांबून राहिले माझ्या पहिला ब्लॉक विकत. आणि मग मी हा हा एक फार मोठी सक्सेस स्टोरी होती BBNG. नक्कीच प्रश्न घे. आणि चांगले रेफरन्स मिळत गेले. इव्हन तुझंच सांगतो मी की तू मला सांगितलं सचे कपडे वगैरे. आणि माझा एक पहिल्यापासूनचा स्वभाव होता, म्हणजे मी MNC बॅकग्राऊंड असल्यामुळे. कारण मी ज्या वेळेला MNC मध्ये गेलो तिथे सुद्धा असंच झालं की मला अनेक लोक काही गोष्टी सुचवत गेली आणि मी सांगणारे नेहमीच माझ्यापेक्षा उंचावर होते. नक्कीच. त्याच्यामुळे मी सुधारल्याची फळाची आली की नंतर मलाही लोक फुकटची सैली द्यायची वेळ आली होती. तर मग ते एक होतं माझं की नेटवर्किंग फक्त बिझनेस म्हणून नाही बघायचा. बरोबर. 10 वेगवेगळ्या पर्सनॅलिटी भेटल्या की त्यांचा बिझनेस आपल्याला समजतो. तो आपल्यासाठी जनरल नॉलेज असतं. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे अशी असते की आपल्याला ते शिकायला मिळतं. माझा पहिल्यापासून आहे, म्हणजे की जसं एक असतो रस्त्याच्या कडेला असं दगडावर डोंड्या मारत असतो. एखादा माणूस म्हणतो अरे काय दगडावरती काय चिन्नी मारतो. दुसरा माणूस म्हणतो नाही याला संध्याकाळी येऊन बघणार आहे, यांनी मूर्ती बनवली. तर तुमचं विजन कसं असतं, समोरचा असतो तुम्हाला बघण्याचा दृष्टी. त्यामुळे मी कधी सहसा वाईट पॉईंट कोणाचे बघत नाही, मी त्याचे प्लस पॉईंट बघण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे मला ते आवडतं. बरोबर. कोणी सांगितलं आणि नाही एखादी गोष्ट आवडली मला नाही पटली तर मी सरळ सांगतो नाही पटली, राग मानू नको, तेही मला सांगायला आवडतं. पण हे मला पण जनरली माझं स्वीकारणं कुठेतरी सांगतोय आपण पटतं लोकांना. म्हणजे आपण फॅक्ट निदान एक असतं की बाबा एने सांगितलंय तर आपण ते फाइंड आउट द ट्रूथ की बाबा खरोखर ए तेवढा उंचावर आहे का, आणि तसंच किती जण फॉलो करतात त्याचाही मी कुठेतरी रिव्ह्यू करतो. बरोबर. आणि ते स्वीकारण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जबरदस्त. BBNG आल्यानंतर भरपूर ऑर्डर्स मिळाल्या, लोकांचं मन घेतलं, पण ती चवही आवडली. कारण वेगवेगळ्या लोकांना भेटत गेल्यानंतर अनुभवही वेगवेगळे आहे. जसं आता सुहास तलेन थांबून राहिले, हा खूप मोठा विश्वास सुहास तलेन दाखवला, पण त्याकरता 2 रुपये देण्याची पण इमानदारी असावी लागते, चोख व्यवहार असावा लागतो, हे आम्ही बाबतीत दिसून आलं. मग एकंदरीत जेव्हा शेगाव कॅटरर्स सुरू करावं आता असं आलं, तर शेगाव कॅटरर्स ही संकल्पना की हेच नाव द्यावं, हे कुठून डोक्यात आलं? ऍक्च्युली मला पहिल्या दिवसापासून संत गजानन कॅटरर्स करायचं होतं. बरं. आणि नेमकं असं झालं की कल्याणमध्ये राहतेकर नावाचे जे होते त्यांचं संत गजानन कॅटरर्स होतं. बरं. मला त्यावेळेला हे माहित नव्हतं की एकाच नावाने 2 माणसं बिझनेस करू शकतात आणि त्याच्यातल्या एकाने, म्हणजे हे सगळं नॉलेज अकाउंट मध्ये आहे की पण हे काही जेव्हा इतक्या झटकन लक्षात आलं मी आय वॉज अंडर इम्प्रेशन की त्यांनी ते ऑलरेडी बुक केलं असेल. आणि परत कसं आहे की मी समजा तेच नाव घेतलं तर कुठेतरी मी चुकीची प्रॅक्टिस करतोय, ते मला कधीच जपणार नाही. बरोबर. आणि कन्फ्युजन पण होऊ शकतं लोकांचं. कन्फ्युजन होतं. ते पण वेगवेगळ्या देवस्थळी आडनावाची आणखी एक व्यक्ती आहे कल्याणमध्ये कॅटरिंग करते आमच्या एरियात, आणि फार असं होतं की त्याला ऑर्डर देतात लोक, मला फोन करतो, आणखी वेगळा विषय. पण ते मला काही मंजूर नव्हतं की दुसऱ्याचं नाव नोंद घ्यायचं. बरोबर. मग असं पटकन माझ्या सुटलं शेगाव कॅटरर्स. तर डे 1 पासून शेगाव कॅटरर्स. हल्ली ते रजिस्टर झालंय, हल्ली त्याला लोगो झालाय, कारण सुचवलं सीएनी की बाबा हे आता हे पास झालं, आता बरेच दिवस पळवाटा शोधू नका वगैरे. बरोबर. ते त्या काळाची गरज म्हणून केलं. पण शेगाव कॅटरर्स हे होतं असं. म्हणजे पण शेगाव कॅटरर्स हे संत गजानन करायचं होतं, पण ते जमलं नाही, मंजूर नव्हतं. पण एका अर्थाने शेगाव या श्री संत गजानन या दोघांच्याही मागे महाराज आहेत, हा कॉमन आहे. ग्रेट. आणि मी स्वतः गजाननाचा उपासक असल्यामुळे मला नक्कीच समजू शकतंय की महाराजांचा वरदहस्त असणं किंवा ती फिलिंग असणं काय असतं.
मला अगदी जाता अगदी छोटा प्रश्न विचारला हा विषय पूर्ण करताना की आजही शेगावला रेग्युलरली जाणं आहे? हो आहे. शेगावला जाणं पण आहे. आणि जर मी मध्यंतरीच्या काळात असं पण करतो की एखादा शेगावचा भक्त असेल तर त्याला जर जायला मिळत असेल तर त्याचाही खर्च करतो. मी इंटरव्ह्यू मध्ये ही गोष्ट सांगतो. पण मला हे असं कधी किंवा आणखीनही मी आता तू विचारलंच म्हणून सांगतो की कल्याण मधल्या एका मठाला हे प्रसाद असतो तो मी दर महिन्याला पहिल्या 1 तारखेला पहिले तिथे जातो. जसा सोसायटीचा मेंटेनन्स जातो तसं 2-3 ठिकाणी ते असतो. बरोबर विचारलंच म्हणून मी सांगतो. आता मला या गोष्टी कधी आवडत नाही. बरोबर. पण नेहमी तो प्रसाद महाराजांकरता दर महिन्याला जातो. पावती फाडली जाते. महाराज पहिल्यांदा किंवा आठही चांगल्या गोष्टीचं स्मरण करताना मला गजानन महाराज काय किंवा गणपती काय ह्याचं मला नेहमी स्मरण होतं आणि मगच ते पुढे जातं. बरोबर. फॅन्टॅस्टिक. तू बरीच वर्ष समाजकारणात सुद्धा आहेस. बरोबर आहे. समाजकारण करण्याची तुला आवड आहे कारण मुळात बोलका स्वभाव आहे. पण दुसरी गोष्ट समोरच्याला पडताळून पाहणं, त्याच्यातलं चांगलं घेणं आणि त्याच्यानुसार मग आपल्याला बदल करणं किंवा त्याची मतं आपण घेणं, आपली मतं देणं. बरोबर आहे. हा तुला साधारणपणे पिंड आहे. आणि जे जे आनंदला ओळखतात त्यांना माहिती असतं की आनंद परखड बोलतो. पण आनंद जे बोलतो त्याची ती मतं खरी असतात. मनात एक पोटात एक उठाले असं आम्ही कधी करत नाही. सो या समाजकारणाची आवड कशामुळे? समाज म्हणजे कसं आहे माहितीये का, मी पहिल्यांदी ती बाबरी मशीद पडली ती बघायला गेलो मी. भाषण ऐकायला कल्याण सिंग. तसं मला थोडस शिवसेनेबद्दलच प्रेम होतं पण बाळासाहेबांचं म्हणतात. बरोबर. नंतर मला कळलं माझे वडील होते ते भाजपचे होते कट्टर. बर. माझ्या डोक्यात गेलं तर त्यांचं काम आपल्याला करायचं. की गाडी चोरीला गेलेली होती एकदा. बर. पोलीस स्टेशनला हे आणि मी सरळ गेलो पोलीस स्टेशनला आणि सांगून टाकलं मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. माझी गाडी पंतप्रधान, मुख्यमंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक आमच्या पक्षाचा आहे. तुम्ही माझी गाडी देताय का मी कोणाचा फोन तुम्हाला करू सांग. बर झालं एवढंच सांगितलं. मी काही कोणाला सांगायलाही गेलो नाही की फोन करा म्हणून. संध्याकाळी पोलीस आले आणि त्यांनी सांगितलं तुमची गाडी मिळालेली. आणि असे प्रकार भरपूर आहेत. म्हणजे गुंडाळणं आज असतो की समोरचा ते मला फार असतं. आणि सामधाम दंड भेद नावाचा जो प्रकार असतो की शेवटचा एक भेद दंड नावाचा असतो तो आपण कधी कोणाशी करायला गेलो नाही. पण बरोबर माझ्या नाही ना एवढ्या सहजासहजी पुण्यात. तर ते त्या काळात ते 22व्या वर्षीतलं रक्त होतं. बरोबर. नंतर हळूहळू जॉब वगैरे झाल्यावर ह्या सगळ्या गोष्टींपासून थंडावलो. बरोबर. आणि कुठेतरी असं वाटायला लागलं की ह्या गोष्टी आपण कारण मला कधी नगरसेवक व्हायचं नव्हतं. बरोबर. मला लोक सांगायला लागले. माझी एक आयडियोलॉजी होती की बाबा उमेदवार पडतो आणि मग पैसे मात्र जातात त्याचे. वेळात आपण कॉन्ट्रॅक्टर बनायचं म्हणजे आपल्याला काही नुकसान होणार नाही असं होतं ते सगळं. म्हणजे हे ते राजकारणात होतं किंवा राजकीय लेख अजूनही लिहितो. आणि मला दुसऱ्या पक्षाचे लोक माधव भंडारी म्हणतात कल्याण प्रवक्ता पण म्हणतात. किंवा मी जेव्हा हा जॉब सोडला तेव्हा इमिजिएटली मला पक्षाकडनं ऑफर आलेली होती की चांगली पोस्ट मिळेल करेल का. तर मला काही तिथे जायचं नव्हतं कारण एक तिथे पण मर्यादा असतात. बरोबर नक्कीच. पण मग त्याच्यानंतर मग आपल्या व्यवसायावरती फोकस करायला हे एकच उद्दिष्ट होतं. व्यवसायावर फोकस करतो पण अजूनही पक्षाचे लोक निवडणुकीच्या वेळेला मला आता बंद ठेव तुझा धंदा 2-4 दिवस 8 दिवस पाहिजे तर हे काही पण असं सांगायला येतात. आणि मी पक्षासाठी काम करतो अजूनही. असं नाही श्रद्धा आहे अजूनही. हो पक्ष मी विसरू शकत नाही. ह्याच पक्षाने मला जेव्हा माझा जॉब गेला तेव्हा खूप पद्धतीने पक्षाचे कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे असतात. बरोबर. बऱ्याचशा वस्तू आहेत माझ्या घरातल्या कॅटरिंगच्या. या पक्षाच्या मोठ्या ऑर्डर्स मला मिळाल्या भाजपच्या म्हणून तर मला त्या घेता आल्या ना. बरोबर. भरपूर ऑर्डर्स मिळाले नाहीत पक्षाच्या. आता अजून एक प्रश्न जो अतिशय महत्वाचा आहे केटरिंगच्या व्यवसाय. ठीक आहे. कुठलाही व्यवसाय म्हटलं की अर्थात संधी जेवढ्या आहेत तेवढ्या अडचणी येतात आणि तेवढीच स्पर्धाही येते. बरोबर आहे. सो केटरिंगच्या व्यवसायात अशा काय संधी आहेत ज्या माणसाने उचलल्या पाहिजेत आणि काय अडचणी आहेत जनरली येणाऱ्या आणि त्याच्यावर मात करायला काय केलं? केटरिंग म्हणजे मी नेहमी एकदा ती पहिल्यांदा कोणी या फील्डमध्ये येतात त्यांना मी भरपूर मदत करतो. कारण मला संजय सर आणि दिली लोक मला म्हणतात पण की कोणी प्रमाणात नाही सांगत पण मला बरेच जण विचारतात. बरोबर. आणि त्यांना ज्याला कोणाला जायचं असेल त्याला मी सांगतो की बाबा तू एक काम कर चांगल्या पोळ्या कर विकायला सुरुवात कर. तुला वाटेल त्या कदाचित कमीपणा पण पोळी फास्ट कनेक्टिव्हिटी. तू जरी एका बिल्डिंग मध्ये विचारायला असती 10 पोळ्या हव्यात का तरी तुला 10 बिल्डिंग मध्ये गेल्यावर तुला 40-50 पोळ्यांची ऑर्डर दररोजची मिळू शकते. ती फास्ट कनेक्टिव्हिटी आहे. बरोबर. मग तुला काय अडलं तर माझ्याकडे तू आहे. हे एक असतं माझं. अडचणी म्हणशील तर आज आता आपला हा योग एक तू माझ्या ऑर्डर घेतोस पण आज मी फार मोठं यश मिळवलंय. मी 150-160 माणसांची ऑर्डर करून आलेलो इथे. आणि ही ऑर्डर नेहमी येत नाही पण हल्ली ही येते 1 वर्षात. पण मला असं म्हणायचं की ह्या ज्या ऑर्डर आहेत ह्या करण्यासाठी माझी केपेबिलिटी झालेली आहे. हे मला संजय सर आणि जवळजवळ 1.5-2 वर्षापूर्वी सांगितलं
की एखाद्या हॉलला अटॅच कर. इव्हन आपलं लक्ष्मीनारायण मंदिरला पण मी अर्ज भरला, पण ते कोणालाच देत नाहीत, मलाही देत नाही आणि कोणाला देत नाही. हो हो बरोबर. पण म्हणजे ते सांगतो की बाबा डिफिकल्टी काय, मला काय अडचण येत, तर मला मोठ्या ऑर्डर्स नाही मिळत. खरंय. कारण असं असतं की ते बजेट लोकांना जास्त वाटतं. बरोबर. एका बजेटमुळे त्या ऑर्डर येणं थांबतं. पण समजा मग कदाचित मग मी कमी पडत असेल, म्हणजे मी सांगतो तसं की मी म्हणतो तोंडा कधी कधी मला असं वाटतं माझं कम्युनिकेशन थोडं कमी पडतंय. मग बरोबर बरोबर. नाही एरिया ऑफ इम्प्रुव्हमेंट आपल्याला बघायला. आतापर्यंत सर्वात मोठी ऑर्डर किती लोकांची केली? हीच आजची पण मोठीच ना, 160 माणसं. बरोबर. आता ॲटोमोड मधली होती आजची. ॲटोमोड म्हणजे मी कॉन्ट्रॅक्टरच्या भूमिकेत आणि मी कुठेतरी दुसऱ्याला काम दिलं. बरोबर. बाकीच्या वेळेला काय असतं की मी काम करतो, मला पाहिजे तसं. बरोबर. पण मग बऱ्याच वेळेला तो एक चर्चेचा विषय असतो की एखाद्या माणसाने किती वेळा स्वतः काम करायचं, का तो ह्या सिस्टीम मधनं बाहेर येणार आहे का? खरंय खरंय. कारण जेव्हा तुम्ही बाहेर येता सिस्टीमच्या, तेव्हा मग तुम्ही 3 कामं पण करू शकता 3 वेगळ्या ह्याच्यात. बरोबर बरोबर. कारण तुम्हाला काम करून घ्यायचं, पण ही वेगळी कला आहे. काम करून घेणं आणि सोपं नाही. कारण आपल्याला जसं पाहिजे तसं काम झालं पाहिजे आणि कसं नाही असं नाही. आता मी हा अनुभवाने सांगतो की 2 गोष्टी असतात की तुम्ही तुमच्यासारखं केलं पाहिजे हे एखाद्या पर्टिक्युलर ब्रँड बद्दल असतं. बरोबर. म्हणजे समजा खिडकीवाड्याच्या जागी उद्या माझ्या जागी दुसरा आनंद तिथे जॉईन झाला तर त्याला तसाच खिडकीवाडा बनवायचा. बरोबर. पण कॅटरिंग मध्ये निदान माणूस अपेक्षा करतो टेस्टी असलं पाहिजे, ऑथेंटिक असलं पाहिजे. म्हणजे मसाले भात आहे तर मसाले भात कोणी बनवू दे, आनंद बनवू दे नाही तर आणखी कोणी बनवू दे. बरोबर. तो मसाले भात टेस्टी असला पाहिजे आणि त्याच्यात मसाले भाताचा सगळा ढाचा कव्हर झाला पाहिजे. खरंय. तुम्ही मसाले भात म्हणून तवा पुलावचे पदार्थ त्याच्यात घालाल आणि तो टेस्टी असला तर त्याच्यामुळे ते एक महत्वाचं असतं की मसाले भात अर्थ वाटलं बरे थोडे तुमचं पण चव चांगली प्रश्नच नाही. आता आपण थोडस आवडी आणि छंदांकडे येऊ. पहिल्यांदा सांगितलंच की अजूनही कधीतरी भोवरा खेळायला आवडतो किंवा तो बाहेरून विकत घेऊन सुद्धा मोठेपणी भोवरा खेळलेला. ह्याच्याशिवाय काय काय आवडी आणि छंद आहे? याच्याशिवाय मला गाणी ऐकायला आवडतात. म्हणजे मी किती झोप येत असली तरी ते माझी गाणी लावणारच मी. बर. मराठी हिंदी असं काही नाही, पण हिंदीत जास्त. म्हणजे अच्छा जुनी गाणी. जुनी जी मला आवडणारी वगैरे. बरं. त्याच्यानंतर दुसरं काय असतं म्हणजे का की माझं कसं आहे की नॅचरली दमलं आल्यावर झोपणं. बरोबर. झोप येते. बरोबर. किंवा मग दुसऱ्या दिवशी काम नसेल तर मग ते झोपायचं. मग घरी आई बडबड करते, आता कंटाळलेली म्हणजे बडबड करून. बरोबर. आणि जास्त दम केल्यावरती बोलत नाही म्हटलं आणखीनच आनंद होतो, मग आणखीन थोडं होतं. पण मग आता झोपल्यावर काय होतं, वाटेल तेव्हा झोपल्यावर रात्री झोप येत नाही. बरोबर. मग आता पुढची आवड काय, तर मग जुने पिक्चर बघणं. माझ्याकडे असा असतो स्टॉक मध्ये ठेवलेले फरसाण वगैरे. आता लसूण शेव स्वप्नाची घेतली सुंदर असते तर ती अशी नाही. कुठल्याही म्हणजे असे भरपूर असतात. मी खाणं असतं म्हणजे ते चालूच असतं. म्हणजे त्याचं मला काही वाटत नाही, चालूच असतं. मी मनापासून म्हणशील तर हे असं चरबट खाणं जे असतं त्याचा मी फार शौकीन. मग जुने सिनेमे कुठले बघायला आवडतात? जुने असं नाही. मी ज्या वेळेला म्हणजे आता कसं आहे, आपण जॉब म्हणा काय किंवा काही कारणामुळे सगळेच पिक्चर बघत नाही. बरोबर. तसं लहानपणी मी बघितलं असेल परिंदा, एक उदाहरण देतो मी. काही परिंदा किंवा मी बघीन अमिताभ बच्चन माझा आवडता नट आहे तर मी सगळे पिक्चर बघितलेले. बरोबर. आणि अमर अकबर अंथनी माझा अतिशय आवडता पिक्चर आहे. वा वा. प्रत्येकाची आवड असते, वेगवेगळी असते. तसं मी बघणार म्हणजे कुठला तरी. आणि ते असतातच ना कोरे मराठी किंवा हिंदी पिक्चर युट्यूबवर असतातच. मला वेळ घालवायचा असतो, मी बघतो. किंवा कधी कधी मी रेसिपी पण बघतो. दर अशा म्हणजे मी जे पूर्वी शिकलोय तेच मी वेगळ्या पद्धतीने बघण्याचाही प्रयत्न करतो की बाबा काही अपडेट आहे का. किंवा इतरही काही बघतो. म्हणजे आता समजा एखादा पर्टिक्युलर विषय असेल असं काही मला सांगता येणार नाही की बाबा ह्या विषयावर आता चर्चा चालू आहे आणि मला असं लक्षात आलं की इथे 4 मेंबर ज्या विषयावर चर्चा करतायत बरोबर त्या विषयावर आपल्याला काही नाही. मग त्या दिवशी पिक्चर नाही बघितला, त्या दिवशी गुगल काढलं जातं बरोबर आणि त्याचा पूर्ण माहिती काढली जाते की जर माझी मिलिंद किंवा अन्य कोणाशी बोलायची वेळ आली तर मला माहिती असायला पाहिजे हा विषय काय. तरी मला असं नाही किंवा मला असं जर का पटकन एखाद्या विषयावर बोलता नाही आलं तर मला नेहमी वाईट वाटतं, नाही आपल्याला स्कोप ऑफ इम्प्रुव्हमेंट आहे आज काय. बरोबर की आपल्याला या विषयावरती बोलता आलं नाही म्हणजे आपल्याला याचं वाचन केलं. किंवा मला कोणी समजा जेवणाबद्दल निगेटिव्ह फीडबॅक दिला तर आय एम हॅपी असतो. फक्त मला संजय सरांनी हे सांगितलं की त्याचा फीडबॅक हा आपल्याला कळला पाहिजे. बरोबर. की तो खरंच बोलतोय ते बरोबर आहे का, तो काही उचलली करतोय असं. असं पण मी स्कोप ऑफ इम्प्रुव्हमेंट मला म्हणजे काय मस्त करायला आवडतं असं. नक्कीच. ग्रेट. फॅन्टॅस्टिक. साधारणपणे गेली 5 वर्षांपेक्षा अधिक काळ तू बीबीएनची कल्याण चॅप्टरचा मेंबर आहेस. आता तू हार्मोनी चॅप्टरला जॉईन झालायस. दोन्हीकडे तुझं नेटवर्किंग चालू आहे. बऱ्याच ठिकाणी तुझ्या वेगवेगळ्या डिश जातात.
त्याची चव चाकली जाते, अप्रतिम अभिप्राय येतात. माझा स्वतःचा तो ग्रेट अनुभव आहे. मला आठवतं अजूनही की आपण तुझ्या घरी वंटवून गेली होती आणि तू बटाटेवाडे गेले होते, तुझ्याकडे खास बोलवलं होतं. तो दिवस मी अजूनही फरक असा आहे की त्यावेळेला तुला बटाटे आवडतात, आता मला आवडतात. मला लोकांना जे कटलेट आवडतं ना माझं, ते मला नाही आवडत. बरं, म्हणजे ज्यावेळेला कटलेट उडतं ना तेव्हा मला पहिल्यांदा याची आठवण येते, चैतन्याची. बरोबर. आणि आहेत अशी लोक कटलेट घेणारी, पण असं म्हणते नाही कटलेट, पण मला बटाटे वडा आधी जाम आवडतं. आपण पाहिजे जाऊ इथे थोड्या वेळी नक्कीच. सो हे जे नेटवर्किंग तू केलंस इतकी वर्ष, 5 वर्ष बीबीएमबी बरोबर करतोस, तर त्या नेटवर्किंगचे फायदे आणि तोटे किंवा एकंदर अनुभव तुला कसा वाटला? मला अनुभव फार चांगला वाटला. मी परत एकदा तेच सांगेन की बिझनेस मिळवणं, मी राजकारण, माझ्या रक्तामध्ये राजकारण उरलेलं, बरोबर. मला लॉंग टर्म बेनिफिट्स आवडतात, शॉर्ट टर्म. मी कधी डे 1 पासनं, कारण जर खरंच मी असं ठरवलं असतं की बीबीएनजी सोड, पण खरंच मी असं ठरवलं की उद्यापासून आपल्याला फक्त पैसे कमवायचे, बरोबर, तर माझं एवढं नेटवर्क आहे मिळेल की मी कोणाला तरी कमिशन देऊन मला ऑर्डर मिळेल, बरोबर, कोणाला तरी वाया मीडिया करून ती करीन. मला तसं नाही करायचं. बरोबर. एकदा मला 1000 वडापावची ऑर्डर आली दुधनाका गणेशप्रेमी मित्र मंडळाची. क्या बात. साधारणतः हा काळ असेल 2014 किंवा 15, आणि ती माझ्या मित्रामुळे आली. त्याच्या वेळेला मला 100 बटाटे एवढे स्वबळावर करणं एक्सपोजर नव्हतं. मी खूप प्रयत्न केले, पण मला माणसंच मिळाली नाही, ती ऑर्डर गेली. पण त्यावेळेला मी ठरवलं की आपल्याला 1000 आली नाही तरी आपल्याला स्वतःला 100 येता आलं पाहिजे. बरोबर. म्हणजे मला कायम असा बेंचमार्क असतो की मला ही गोष्ट पहिले स्वतःला किती करता येते त्याच्यावर मी जास्त फोकस करतो. कारण दुसऱ्यांनी करणं वेगळं, पण त्यामुळे तू म्हणतोस असं की नेटवर्किंग फोरमचा फायदा असा की पृथ्वी गोल असते. आपल्या ठाणे चॅप्टरचा मनीष पंडित आहे, हा माझ्या बाजूच्या चाळीत राहायचा. क्या बात. तो माझ्या शाळेमध्ये होता, तो माझ्या कॉलेजमध्ये होता. आमची चौकशी एक पार्टनर, पण आमच्या शाळा आणि कॉलेज एकच आहे. त्याच्यानंतर अजून कोण मकरंद पुंडलिक म्हणून बरेच लोक असे आहेत की जे माझ्या शाळेत आहेत, आणि ते एक वेगळा आनंद असतो. त्याच्यानंतर कधी नात्यात होतच असतो. म्हणजे सगळ्यात एक बीबीएनजीची गमतीदार किस्सा की मी एका ठिकाणी आपल्या आरती जोशीच्या मिस्टरनी मला आता 1 महिन्यापूर्वी 13 श्राद्धाचं स्वयंपाकाचं काम दिलेलं होतं. ते काम दिलं, मी घरी निघून आलो. संध्याकाळी पैसे घ्यायचे होते. पैसे जेव्हा घ्यायचे होते त्या माणसाने विचारलं मला तुमचं नाव परत सांगा. मी म्हटलं आनंद देवस्थळी. ते वसंत देवस्थळी तुमचे कोण लागतात? ते माझ्या मावशीचे मित्र, ते मगाशी इथे आले. म्हटलं नाही, तुमचं गाव कुठलं? खारेपटणचं. ठीक आहे, एक काम करा, तुम्ही नंबर मला देऊन ठेवा आणि माझा त्यांना द्या. मिन टाइम त्यांचा मला नंबर आला आणि ते माझे काका निघाले, ते माझ्या बाजूच्याच घरात होतं. हे जे आहे की नाही की पृथ्वी गोल आहे की असं होतं. त्यांनी मला बोलवलं, आणि त्याच्याही पेक्षा मास्टर स्ट्रोक म्हणजे हार्मोनीच्या वेणीपासून त्याचं घर 3 मिनिटावर होतं. त्यामुळे मी हार्मोनीच्या मीटिंग नंतर तिथे गेलो. म्हणजे हे असे जे इन्सिडेंट असतात ना, ह्याला पैसे लागत नाही, पण एक वेगळा मनस्वी आनंद देणार असतो. की हा समीर हडप आहे, अश्विनी हडपचा नवरा. तर आम्ही एमकॉम साठी आम्ही 2 जण एकाच बॅचचे होतो. बरोबर. त्यांनी सुद्धा एक दिवस मला पुरणपोळीसाठी फोन केल्यावर माझ्या समीर हडप नाव लक्षात होतं. बरोबर. त्यामुळे मी त्याला सांगितलं आमका का, तो हो म्हणाला. म्हणजे असं हे जे आहे की जे आपले मित्र आहेत जे विखुरलेल्या स्वरूपात असतात. बरोबर. किंवा टेक महिंद्रातले पण काही लोक आहेत. बरोबर. त्यांनी मला जेवणाच्या ऑर्डर्स देतात वगैरे. बरोबर. किंवा मी जेव्हा हा बिझनेस चालू केला तेव्हा मी एकदा दाबेली बनवलेली सकाळी 7 वाजताच्या आधी, आणि ती माझ्या टेक महिंद्राच्या गाडीतल्या लोकांना दिलेली खायला. आणि त्यावेळेला मी इकडनं भिवंडीचा नाका आहे, कल्याण नाका, तिथपर्यंत त्या टेक महिंद्राच्या बसमधनं बसून गेलो होतो. वा, क्या बात, जबरदस्त. कारण त्यांनी मला सेंड ऑफ केलं, मी त्याला काही दिलं नव्हतं तेव्हा. बरोबर. पण हे या सगळ्या संधी ज्या आहेत, ह्या जो सगळ्या दृष्टिकोन हे नेटवर्किंग प्रश्नच येत नाही. आणि तुझे म्हणाला ते अगदी मान्य आहे मला की पृथ्वी गोल, सगळं आपल्या आजूबाजूला असतं, फक्त बघण्याचा दृष्टिकोन पाहिजे. आणि कोण कधी भेटेल आणि आपल्याला कुठली संधी मिळेल किंवा काय शिकायला मिळेल हे सांगता येईल. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. आनंद मित्रांनो, आपण आनंद देवस्थळी बरोबर गप्पा मारतोय आणि या गप्पांची मैफल अशीच सुरू राहणार आहे. आपण जातोय सेगमेंट नंबर 2 मध्ये, आणि आपण त्याला विचारणार 10 खुमासदार प्रश्न रॅपिड फायर राऊंड मध्ये. आनंद, तुला इंटरव्ह्यू आधी पण पाहिजेस, कारण तुला माहिती आहे आपण रॅपिड फायर राऊंड विचारतो इंटरव्ह्यूची सांगता करताना, आणि त्यात मी 10 प्रश्न विचारतो मेंबरला, आणि त्याची त्याला सुचतील ती उत्तर द्यायची. सो मी ऑप्शन त्याला देणारच आहे, पण तुझा ऑप्शन वेगळाही असू शकतो. सुरुवात करायची? फॅन्टॅस्टिक. सो रॅपिड फायर राऊंडचा प्रश्न नंबर 1, मोकळ्या वेळेत आनंदला काय करायला आवडतं? नवीन पदार्थ ट्राय करून पाहणे, समाजकारण करणे, का झोप काढणे? सगळ्यात पहिले झोप काढायची, आणि मग ती दुपारी झोप काढली म्हणून रात्री झोप येत नाही म्हणून परत पिक्चर बघायचा, आणि मगाशी सांगितलं तसं फरसाण पहिले खायचं, संपला विषय. आणि मला त्याच्यावरनं नाही,
मध्ये एक सॉरी विसरलो मगाची एक फार आवड म्हणजे चहा पिऊन काही कारण लागतं त्याला. चहा प्यायला कधीच कारण लागत नाही याचा कुठलाही वेळ समर्थन प्रश्न नाही. आणि चहा ही गोष्ट वाईट असते याच्यावरती मला विश्वासच नाही. म्हणजे माझ्या इकडे मी हे सांगणार आहे जेव्हा होईल तेव्हा. नंबर 2, स्वतः केलेली कोणती एक डिश आनंदला स्वतःला खायला आवडते? पॅटीस, बटाटा वडा का पावभाजी? ह्याच्यातलं एकही नाही. पावभाजी आवडते पण मला स्वतः केलेली बासुंदी आवडते आणि स्वतः केलेली व्हेज बिर्याणी आवडते. जबरदस्त, फॅन्टॅस्टिक. मला पॅटीस वाटलं होतं पण बासुंदी आणि व्हेज बिर्याणी. आणि हे तुझं पॅटीस वाटलेलं आहे अगदी चुकीचं रिडिंग नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी 10 वर्षापूर्वी आवडत होत्या. मे बी ग्रह बदलले असतील. हल्ली मला उसाचा रस आवडतो. तो काही घरी बनवायचा नसतो पण माहित नाही. पण हा हल्ली झालेला अनुभव आहे की आवड बदलते बाबा. प्रश्न नाही, आवड बदलते. आणि आता बटाटे वडे आवडतात. बटाटे वडे जाम आवडतात, अगदी भरपूर आवडतात. ग्रेट. नंबर 3, नेटवर्किंग करत असताना शिकायला मिळाली सर्वात महत्वाची गोष्ट कोणती? लोकसंग्रह, समाजाभिमुख वागण्याची पद्धत का मिळालेल्या प्रसिद्धीला कसं सामोरं जायचं हे शिकणं? समाजाभिमुख कसं वागायचं याची पद्धत का मिळालेल्या प्रसिद्धीला कसं सामोरं जायचं? नाही, त्याच्यापेक्षा तेच की समोरच्याकडनं शिकणं आणि त्यातनं आपलं काही डेव्हलपमेंट होणं हे सगळं जास्त आवडतं असं वाटतं. ग्रेट. 4, नेटवर्किंगच्या प्रवासात शिकायला मिळाली कोणती एक गोष्ट आनंद आजही फॉलो करतो? दुसऱ्याच्या वेळेला आपण किंमत द्यायची. वा, परफेक्ट, ऍब्सोल्युटली. कारण तरच तुमच्या वेळेला किंमत असणार आहे. नक्कीच, 100%. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मला जसं संजय सरांनी हात दिला तसं मला नेहमी वाटतं की दुसऱ्या माणसांना पण त्यांच्या पडत्या काळात आपण मदत करणं तेव्हाच ते कर्ज फिटणार आहे. करेक्ट, अगदी खरं, एकदम मान्य. 5, गिरायकाबरोबर वाद होऊ नये म्हणून आनंद काय काळजी घेतो? शांत राहून गिरायकाचं कायम ऐकतो, गिरायकांना समजावून सांगतो का सर्व्हिस आणि क्वालिटीमध्ये कायम चोख असतो? शांत बस. वा, संजय सरांनी सांगितलं. उत्तम. नंबर 6, आता याचं उत्तर दिलेलं आहे. करमणूक म्हणून आनंद काय करतो? सिनेमा पाहतो, मित्रांची गप्पा मारतो का गाणी ऐकतो? गाणी ऐकणं, सिनेमा बघणं, राजकीय लेख हे करणं आणि क्वचित प्रसंगी होतं की माझाही मित्र आहे त्याच्यामुळे होतं कधीतरी. पण पहिल्या एवढं नाहीये पहिलं. किंवा उलट पण होतं, मला पण लोक फोन करतात मग त्यांना मला वेळ द्यावी लागते की म्हणजे असं होतं की बाबा माझा एक मित्र आहे तो दुसऱ्या पक्षाचा युगाटा शिवसेनेचा पण तरी तो रेग्युलर मला फोन करत असतो. आजही आला इथे येताना. तर मग कसं असतं की तू मला फोन केल्यावर माझा एक प्रिन्सिपल असतं की आपण त्याला फोन करायचा आहे. वेळ आत्ता नसेल तर मी त्याला आज 24 तासात फोन करणार पण त्याला आज नाही तो पण त्याला फोन करायचा. असं नाही करायचं की कोणाला मला गरज नाही असं नसतं. बरोबर, फोन जातोच परत. क्या बात, जबरदस्त. लहानपणीचा कोणता खेळ आनंद अजूनही खेळताना एन्जॉय करतो? क्रिकेट, पत्ते का गाण्याच्या वेळी? भोवरा. जबरदस्त. हे तुम्हाला सांगितलं मी काही कायम लक्षात ठेवणार आहे. भोवऱ्यामध्ये नुसती बोलते अशी जी करायची आणि अशी हातावर घ्यायची तेव्हा ते मानसिक सुख मिळतं. ऍब्सोल्युटली. 8वा प्रश्न, कोणत्या विषयावरती आनंद कितीही वेळ गप्पा मारू शकतो? खाण्याचा पदार्थ, क्रिकेट का राजकारण? कदाचित क्रिकेटच असेल कारण काय राजकारणात पण आता मला तेवढा पहिल्यासारखा इंटरेस्ट नाही उरलेला आहे. पण क्रिकेटचे जुने मी सामने बघायचो. म्हणजे 10वीची परीक्षा होताना आमचा विश्वचषक आलेला आणि विश्वचषक 4 वर्षांनी येतो आणि 10वीची परीक्षा ही 6 महिन्यांनी परत मिळू शकते. म्हणून आनंद मी फोकस हा विश्वचषकला दिला असं म्हणू शकतो. कारण मार्क जे मिळाले त्याच्यावर तरी असं कोणी रिडिंग करू शकतं. त्याच्यामुळे मला त्या भयंकर आवडायच्या. म्हणजे क्रिकेटची मॅच आणि क्रिकेट ह्या विषयावर मी भयंकर बोलायचो. आणि तुला दुसरी एक गोष्ट सांगतो की राजकारण आणि त्याच्यावरचे लेख ह्यामध्ये कल्याण शहर भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्यांना माहिती आहे की आनंदला कोणी फाईट देऊ शकत नाही. कारण असं म्हणतात मोठे मोठे लोक त्याचं तुम्हाला इथे आणू शकत नाही. पण इव्हन आमच्या आमदारांच्या पत्नी सुद्धा हे मान्य करतील की ह्याच्याशी या विषयावर कारण मला अभ्यास आहे तेवढा राजकारणाचा. पण मी तेवढं पहिल्यासारखं नाही करता. म्हणजे पहिले भरपूर लेखले आहेत. हल्ली फोकस हा बिझनेसवर असतो जास्त. करेक्ट. त्यामुळे क्रिकेट आता बोलायला काय आवडतं? क्रिकेट. फॅन्टॅस्टिक. 9वा प्रश्न, मोकळे वेळाने डान्स करायला आनंदला कुठं आवडतो? पिकनिकला, गणपतीच्या मिरवणुकीत का नवरात्रात?
पिकनिक मध्ये आवडायचा असं आता मी म्हणतो, कारण तो पहिल्या भरपूर दिवस आपण पिकनिक करतो. आता काहीतरी नवीन आवड शोधायची, पण आहे म्हणजे आता तो एक फॉर्मॅलिटी झालेली म्हणून तो होतो, पण आता तेवढा आवडत पण. करेक्ट. आणि सर्वात शेवटचा प्रश्न, खानपान सेवा हा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त यशस्वी होण्यासाठी कोणता एक दोष कमी करणं, टाळणं हे आवश्यकच आहे. खूप बोलणं हे कमी केलं पाहिजे, किंवा राग आवरणं हे फार जमलं पाहिजे, किंवा समोरून ऐकून देखील स्वतःचं खरं करीत राहणं हे सोडलं पाहिजे. मी असं म्हणेन की इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करणं, कमी बोलणं हे चांगलं असतं. म्हणजे असं म्हणतात की एखादा माणूस जेव्हा उंच शिखरावर पोहोचतो, बरोबर, त्यावेळेला तो फार कमी बोलतो. बरोबर. आता त्याला आपण उलट बघूया. मी उंच शिखरावर नाही पोहोचलोय, बरोबर, जमिनीवर आहे, बरोबर, पण मला जर उंच शिखरावर जायचं असेल तर मला कमी बोलायला पाहिजे का? बरोबर. किंवा मग असंही आहे की ते कमी बोला तुम्ही, किंवा मग जे भरपूर बोला पण ते मग इफेक्टिव्ह असलं पाहिजे. म्हणजे उदय सर जे आहेत, उदय निरगुडकर सर, बरोबर, त्यांचं मला नेहमी ऐकायला आवडतं भाषण. अतिशय खूप म्हणजे मी आता शेवटी बोलणं हातात माहिती घेऊन त्याला काही खूप बोलणं म्हणू शकत नाही, पण बरोबर त्याच्याकडे वास्ट नॉलेज. मग ते असं म्हणेन की बाबा ते बोलतायत पण त्याचं बोलणं ऐकण्यासारखं असतं आणि सगळं बरोबर असतं. खरं आणि इफेक्टिव्ह असतं. हा, इफेक्टिव्ह. त्याच्यामुळे एकतर कमी बोलायचं हे बरोबर आहे, किंवा इफेक्टिव्ह असलं पाहिजे. प्रश्नच नाही. आनंद, आपले सगळे प्रश्न संपले आणि तू या सगळ्या प्रश्नांची अतिशय खुमासदार उत्तरं दिलीस. मित्रांनो, आजची मुलाखत आपण इथेच थांबवतोय. आज आपण गप्पा मारत होतो कल्याणचे शेगाव कॅटरर्सचे सर्वेसर्वा आनंद देवस्थळींची. आपण नवीन मेंबरला परत एकदा घेऊन भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. आनंद, तू आज इथे आलास त्याबद्दल धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. पुढल्या भागात एक नवीन मेंबर, एक नवीन मुलाखत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.